महापालिकेत फटका बसल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठका सुरू झाल्यात. मात्र दोन्ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकीपुरत्या एकत्रित आले आहेत की भविष्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार आहे याबद्दलच्या सुद्धा चर्चा होत आहेत. पाहूया हा रिपोर्ट. पुणे महापालिकेत एकत्रित येऊन सुद्धा सपाटून मार खाल्ल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा एकत्रित लढण्यावर बैठका होत आहेत. अजित पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मात्र आगामी निवडणुकीत फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं दादांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरण होईल याबद्दल शंका वर्तवल्या जात आहेत. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होईल. बघूया ना, आता त्याची चर्चा चालू आहे. बघूया आता काय. आज काही जिल्ह्यातले प्रमुख इथं आले होते, अजितदादांच्या पक्षाचे सुद्धा होते आणि जिथं कुठं काही कार्यकर्ते जे इच्छुक होते एकत्रित लढायला आमच्या पक्षातले सुद्धा इथं आले होते. त्यामुळे काही ठराविक तालुक्यामध्ये कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचं, काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळं सुद्धा त्या ठिकाणी लढू शकतो. काही ठराविक ठिकाणी एकत्रित महानगरपालिकेमध्ये लढलं पाहिजे. निर्णय अचानक झाल्यामुळे लोकांना सुद्धा काही ठिकाणी थोडंसं ॲडजस्ट व्हायला अडचण झाली, कार्यकर्त्यांना ॲडजस्ट झाली. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी नारा दिला होता, एक है तो सेफ है, सब जन मिलके काम करो. असं जर राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झाली तरीही मला वाटतं या महायुतीमध्ये काही जास्त फरक पडणार नाही. विशेष म्हणजे एक है तो सेफ है हा जो नारा लोकसभेला भाजप नेत्यांनी दिला होता त्याच नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वेगळं लढून नुकसान होत असल्याची चर्चा दोन्ही राष्ट्रवादीत होतीये. पुण्यात 2012ला एकत्रित राष्ट्रवादीचे 51, 2017ला 40 नगरसेवक होते. यंदा राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी निवडणुकीत एकत्र लढून सुद्धा हा आकडा 30 पर्यंत खाली आलाय. दुसरीकडे 2012 मध्ये पुणे महापालिकेत भाजपचे 26, 2017ला 94 आणि 2026 मध्ये तब्बल 119 नगरसेवक झालेत. तिकडे पिंपरी चिंचवड महापालिकेत 2012 मध्ये एकत्रित राष्ट्रवादीचे 83, 2017 मध्ये 35 नगरसेवक झाले. तर यंदा वेगळं लढून अजित पवारांचे 37 नगरसेवक आले, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक जिंकला नाही. भाजपचे 2012ला पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 3 नगरसेवक होते, तर 2017ला 78 आणि 2026ला आता 84 पर्यंत मजल मारली आहे. एकाच पक्षाची 2 शकलं झाल्यामुळे स्थानिक निवडणुकीत मोठं नुकसान होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीये. महापालिकेच्या पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे. अजित पवार यांनी आज शरद पवारांची भेट सुद्धा घेतलेली आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना ठीक आहे वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आमचे नेते अजितदादा पवारसाहेब या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतील तो आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मान्य असेल. वैयक्तिक माझं मला जर विचारलं तर कुठली आघाडी असू द्या, कुठल्या मी म्हणतो आमच्या पक्षात सोडू द्या, चिन्ह कुठलं का व्हायना चिन्ह हे एकच असलं पाहिजे. शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात विलीन झाली तर तुतारी चिन्हावर जिंकलेले 8 खासदार यांचं बळ मिळण्यानं अजित पवारांचं दिल्लीत वजन वाढणार आहे. दुसरीकडे येत्या 1.5 महिन्यात शरद पवारांच्या राज्यसभेची टर्म संपतीये. जर शरद पवारांना पुन्हा राज्यसभेत जायचं असेल तर त्यांना अजित पवारांच्या आमदारांची गरज लागणार आहे. त्यात केंद्रात भाजप स्वबळावर नसल्यामुळे जर अजित पवारांसोबत शरद पवारांचे खासदार आले तर दिल्लीतलं भाजपचं संख्याबळ हे अजून मजबूत होणार आहे. अजितदादांची राष्ट्रवादी आणि आमची राष्ट्रवादी यांची एकत्रित निवडणूक लढवण्याचा आघाडीचा प्रयत्न झाला, पण त्यावेळेपर्यंत फार उशीर झालेला होता. तिकीट वाटपाच्या बाबतीमध्ये शेवटच्या क्षणी अनेक ठिकाणी तिकीटे देण्यामध्ये चुकीची तिकीटे दोन्ही बाजूंनी दिली गेली आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षित यश संपादन करता आलं नाही. आम्ही त्याची कारणं शोधणार आहोत, आत्मपरीक्षण करणार आहोत आणि पुन्हा नव्या जोमाने आम्ही कामाला लागणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय जर आधी झाला असता तर निर्णय अजून वेगळे किंवा निकाल अजून वेगळा राहिला असता. हे फक्त महाराष्ट्रातच नाही देशामध्ये आहे. निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतो हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगण्यापेक्षा ही सर्वच पक्षाचे मोठमोठे नेते सांगतात. या निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक आयुक्तांनी TN शेषन यांनी केलेल्या कामगिरीला काळं फासलेलं आहे
असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. काल खासदार साहेब आणि 4 आमदार, 2 जिल्हाध्यक्ष अशा आम्ही सर्वत्र एकत्र भेटलो आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी एकत्र लढण्याबाबत आमची चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार जिल्ह्यामध्ये, दोन्ही एकत्र येणार आणि आम्ही गड्यावर लढणार. भाजपच्या विरोधामध्ये काय भूमिका असणार आपली? नाही, आमची भाजपचा विषय नाही. आमची भूमिका अशी आहे की माड्यामध्ये शिंदे हरवणे आणि त्यासाठी सगळे एकत्र करून आमची जे विधानसभेला आमच्यासोबत होते त्यांना घेऊन लढणे. मात्र ज्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप विरोधात जनतेनं शरद पवारांचे 8 खासदार निवडून दिले, समजा त्याच खासदारांनी भविष्यात दादांकडे जाऊन भाजपला पाठिंबा दिला तर आधीच अडचणीत असलेली विश्वासार्हता अजून धोक्यात येऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.